तर ते कालवडीला समजा लहानपणापासून कसं सांभाळायला गेलं पाहिजे, 30 ची समजा पुढे 40 लिटर लोक गेली पाहिजे. काय होतं, जर गाय चांगली असली, ज्याला ब्रिडिंगवरती काम करायचं त्यांना सुरुवातच चांगल्या गायपासून झाली पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी बघतोय का 18-20 लिटरच्या गायवरती सिमेंट टाका, ते टाका, मला भरपूर जण विचारत्या, पण मी ते केलंच नाही. होत्या माझ्याकडे काही नाही असं म्हणत नाही मी, पण ज्यावेळी ब्रिडिंग सुरुवात केली तर मी पहिले होतात 38-40 लिटर दूध देणाऱ्या गायवरती मी काम चालू केलं, आणि त्यामुळं मी कमी दिवसामध्ये फास्ट पुढे गेलो. कारण फर्स्ट जनरेशन याला कमीत कमी 3-4 वर्ष, 3 ते 30 म्हणजे पहिलं वासरू जर सिमेंट टाकलं आपल्या एखाद्या गायला 9 महिने पोटात राहणार, त्यानंतर त्याला माझ्यावर यायला एक साधारणतः 13-14 महिने लागणार, आणि तिथून परत याच्यावरती यायला म्हणजे साधारण 32-33 महिने एक फर्स्ट जनरेशन यायला लागतं. तिथून पुढं ती परत सिमेंट सोडणार, म्हणजे असे 4-5-5-6 वर्ष 5-1 वर्ष निघून जातं. त्यासाठी जर घेताना तुम्ही टॉपची गाय घेतली म्हणजे किंवा चांगल्या कालावधीवरती काम सुरू केलं तर थोडंसं, आणि आता वेळ नाही, पंजाब 100वर चाललंय ना, आपण जर 20 लिटरच्या गायवरती काम करायचं तर थोडंसं असं म्हणजे माझं ते थोडक्यात सांगा बा, कालवडी संगोपन कसं करतात? कालवडीचं असं आहे का जन्मल्यापासून एक 3ऱ्या दिवसापासून मी पाणी ठेवतो पुढं, त्यानंतर 7व्या दिवशी जनता डोस जो असेल तो, त्यानंतर एक 15 दिवसाची कालवड झाली का स्टार्टर राहतं त्यांच्या पुढं, 3 महिने दूध राहतं माझं, जवळपास 7.5 लिटर कालवडी मी दूध पाजतो. माझी सुरुवातीचे 4 महिने 3 टाईम मिल्किंग असते, त्यामुळं मी 2.5 दुपार 2.5 सकाळी 2.5 दुपार 2.5 संध्याकाळी 2.5 7.5 लिटर कालवडी दूध पाजतो. आणि 15 दिवसानंतर स्टार्टर पुढंच ठेवलेलं राहतं, ती खाईल किंवा नाही खाईल तिचा प्रश्न, पण समोर ठेवलेलं राहतं असं कंटिन्यू 3 महिन्यापर्यंत. नंतर 4थ्या महिन्यात पण मी 1-1 लिटर दूध 4थ्या महिन्यापर्यंत मी माझं सांगतोय. परत 1 लिटर दूध मी ठेवतो, 4 महिने पाजतो. नंतर मग वाळलेला चारा आणि स्टार्टर 6 महिन्यापर्यंत ते वापरतो. जो उपलब्ध चारा असेल, कधी भूस राहतो, कधी अजून हे राहतं, ते स्टार्टर म्हणजे जे फीड राहील त्यांना ते मुरघास देतच नाही का? 6 महिन्यापर्यंत देत नाही मी. 6 महिन्यापर्यंत मुरघास दिला समजा काय होऊ शकतं, पोट वगैरे? नाही, काय होतं, जे मी आतापर्यंत म्हणजे ज्यावरती अभ्यास केलाय का त्यात तरी तेच आहे, आणि तेच बघून मी असं म्हणजे सुका चारा आणि 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यापर्यंत नाही, हिरवा देत नाही, कुठला काही देत नाही. आणि तरी तुम्ही साधारण आता 6 महिन्यानंतर पुढचं नियोजन कसं राहतं? मग नंतर मग रेग्युलर मध्ये घेऊन टाकतो त्यांना, DPS वापरतोय, किंवा जे राहील हिपरमध्ये जी भेटेल, किंवा जे 2 नंबर ग्रोअरमध्ये जे राहील ते फीड राहतं त्यांना. आणि जवळपास एका कालवडीला एका वेळेस 1 किलो देतो मी, सकाळी 1 संध्याकाळी 1, आणि वाळलेला सुका चारा आणि मुरघास 6 महिन्यानंतर हे मिक्स करून देतो. ते समजा मग लकी लागवडीपर्यंत 13-14 महिन्यापर्यंत 10-11 महिन्यापर्यंत ठेवतो. मिनरल मिक्सचर तर वेगवेगळ्या कंपनीचे वापरतोच, पण एक साधारणतः 10-11 महिने झाल्यानंतर मी फीड बंद करतो, आणि अगोदरच त्यांची तब्येत चांगली स्ट्रॉंग झालेली असती. मिनरल मिक्सचर कंटिन्यू राहतं, बाकी जे आहे रेग्युलर चारा वगैरे ते कंटिन्यू. मग असं फक्त फीडचं प्रमाण कमी करतो नंतर थोडं. साधारण 13 ते 14 महिन्यापर्यंत म्हणजे लावूनच टाकतो तुम्ही कालवड? 14 महिन्यापर्यंत. आणि मग लागल्यानंतर ते प्रोसेस कशी समजा खाली लागल्यानंतर काय राहतं, जे रेग्युलर चाललंय तेच चालतंय. फक्त ज्यावेळेस गाय 6 महिन्याची प्रेग्नेंट राहील, मग तिथून पुढे आपल्याला जे द्यायचंय काय बाकीच्या गोष्टी असतील, मिनरल वगैरे, सगळ्यात मेन ट्रान्झॅक्शन पिरियड आहे, त्याबद्दल सांगा थोडं. ट्रान्झॅक्शन 20 दिवस गायला ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन म्हणजे द्यायचं असतं, 20 दिवस बाकी असताना ट्रान्झॅक्शन फीड ज्या कंपनी असेल 4 किलो देतो मी, सकाळी 2 संध्याकाळी 2. आणि आपलं बायपास असेल, काय ज्या गोष्टी असतील, मग सरकी असेल, ते सगळे प्रयोग करतो मी. शेवटच्या 2 महिने जी काळजी घ्यायची असते गायला ती सगळी घेतो मी सगळे. त्यात नेमकं काय काय सांगते, काय करायला? ट्रान्झॅक्शन असतंच, 2 किलो सकाळी 2 किलो संध्याकाळी. बायपास फॅट वगैरे असतं आपलं. मिनरल त्यावेळेस थोडंसं म्हणजे प्रमाण हे असतं. शेंगदाणा पेंड आहे, गहू भुस्सा आहे आपलं, त्याला काही चॉकर ते राहतं थोडं. हे सगळं मिक्स करून कास्ट डेव्हलपमेंटसाठी म्हणजे व्हॅन्स हे होण्यासाठी, ऑर्डर स्ट्रॉंग असेल किंवा व्हायटामिन असेल, याचा प्रयोग करतो मी. 20 ml सकाळी 20 संध्याकाळी 20. मित्रांनो, जसं तुम्ही बघता आता ही आपली फर्स्ट आली ना कळस मध्ये यावेळेस, गाय बघू शकता. एक तुम्हाला गाय दाखवून देतो, त्यानंतर आपण पूर्ण माहिती घेऊ हिच्याबद्दल. तिच्या ऑर्डर वेन्स वगैरे बघू शकतो तुम्ही, क्वालिटी पाहिल्यास तुम्हाला कळन. आता हिनं आपलं कळस मध्ये किती काढलं दूध? हिनं प्री मिल्किंग मध्ये 11 तारखेला 57,600 दूध दिलं होतं. 57,600. आणि 11 तारखेला दुपारून ती आस्टोडोसिस मध्ये रवंत वगैरे सगळं बंद झालं, चारा वगैरे बंद केला, तरी पण तिनं 12 तारखेच्या लाईव्ह मध्ये 54,300 देऊन महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व मिल्किंग स्पर्धेचे रेकॉर्ड तोडून टाकले तिने. म्हणजे ना फायनल आपलं दूध किती केलं होतं टोटल? 54,300. 54 लिटर 300 ग्रॅम समजा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता तुमच्या समोर आहे. आणि किती वेळ येतात ते काय? आता ही 5व्या येतात. आणि इथं स्वतः कोणत्या सिमनची? ती सीआरव्हीच्या डेनो. आणि हिची आई जी ती आता गोठ्यात आहे का आपल्या? नाही, विकली ती. विकली ती.
तिच्या आईचा काय रेकॉर्ड होता? तिच्या आईचा 58चा रेकॉर्ड होता. 58. 58. तिची समजा पहिली वासरी की. हा. आणि हिनं पहिल्या होत्यात किती दूध केलं होतं? पहिले होते तिनं 37-38 आपल्याकडे दिलं होतं. आणि दुसऱ्या वेळात 45-44 पर्यंत होती ती. आणि तिसऱ्या तुम्ही समजा 3 नंबर काढला. नाही 5व्या वेळात झाली ती, पण मागच्या म्हणजे 4थ्या वेळात पण तिनं 58-59 लिटर आपल्याकडे दूध दिलंय. आणि तसं जर पाहिलं ते कॉम्पिटिशन झालं 200 किलोमीटर जाऊन आपण दूध काढतो, पण गोटर हाईट दूध किती दिलंय ना? 62 पर्यंत आहे. 62 लिटर समजा बिंदत दिले. मग आता बरेच जण बोलता बा एवढं दूध निघत नाही गायचं, आणि तुम्ही स्वतः आता कळस मध्ये डायरेक्ट नंबर काढलेले आहे, तिकडे पण 300 पकडू समजा आपण डायरेक्ट लाईव्ह रेकॉर्ड येतो. लाईव्ह रेकॉर्ड तर फीड मॅनेजमेंट वगैरे कसं राहतं एवढं मोठ्या गाईचं समजा दूध काढत? काय राहतं एक गैरसमज प्रत्येक जणाचा, म्हणजे नाही म्हणता येणार, मी सॉरी शब्द मागे घेतो, गैरसमज म्हणता येत नाही, कारण मी माझा अनुभव सांगतोय, दुसऱ्याबद्दल नाही बोलू शकत. कारण मी जे करतोय का ते सगळं नॉर्मल आहे. चारा जो मुरघास आहे, फक्त माझं का 3 गोष्टी जास्त बरी. बीड तर टॉपचं ठेवलंच मी, तयार केलं. पाणी माझं स्वच्छ आहे, गोट्यात गाईला बसण्यासाठी तुम्ही पाहता थंड वातावरण आहे. आणि जो चारा आहे तो एक नंबर क्वालिटी, जी मका मी घेतो किंवा याच्यात पिकवतो ती. आणि चारा तुमचा जर चांगला असेल, एक 27 ते 28 किलोच्या आसपास चारा खात्या, एक 10-12 किलो आसपास 60 किलो लिटर जर दूध दिलं तर तेवढं फीड खाती ती 3 टाइम. मिल्किंग 3 टाइम राहते माझी 4 महिने सुरुवातीची. एवढं बाकी विशेष असं काहीच नाही. त्या व्यतिरिक्त समजा फीड वगैरे झालं, सप्लिमेंट वगैरे टॉक्सिन बाइंडर मी खरं सांगतो ह्याच वर्षी आणलं होतं, ते पण पडलेले वापरलंच नाही, बायपास वापरतो. आणि मिनरल मिक्सर वगैरे किती देत समजा? 200 ग्रॅमचं प्रमाण ठेवतो मी त्यांना 24 तासात. हा 200 ग्रॅम. कारण गाई मोठ्या असल्यामुळे ना. बायपास फॅट म्हणलं ते किती द्यावं लागतं? बायपासचं बी तसंच आहे, गाईच्या हिशोबानेच, कारण प्रत्येकाचं ह्या गोट्याचं नियोजन नाही होऊ शकत ना. हा बरोबर. जर म्हणलं तुमच्या गोट्यामध्ये हाईट दूध आता ह्याच गाईन दिले का? ही का? हा, पण मग ती कळस मध्ये तिनं नाही केलं तसं जसं पाहिजे. कळस मध्ये इथं दुसरं आलंय ना. हा 53. मित्रांनो ही फर्स्ट होती आणि सेकंड नंबरला होती. तिथं तुम्ही ऑर्डर क्वालिटी पाहू शकता. तुम्हाला मागचं तुम्ही माझे व्हिडिओ बघितले, तुम्ही पूर्ण व्हिडिओ कव्हर केलेले कळस मध्ये जाऊन, कारण मी स्वतः होतो. आणि हिनं किती केलं सेकंडला दूध? 53 वर आहे काहीतरी. हा म्हणजे 54 लिटर जवळपास. आणि इथं समजा गोट्यामध्ये हाईट किती निघलेली? 68 पर्यंत आहे. 68. आणि लॅक्टेशन कोणते येतं आता? ही 3ऱ्या वेळात होती. इथं म्हणजे स्वतः कोणत्या सिमेंटची? हे वर्ल्डवाईडच्या ऑल स्टारची आहे. ऑल स्टारची. तिची आई पंजाबच्या सिमेंट सोडलं होतं मी. ती कारवड नाही सोडलं, सिमेंटचा पण होतं, पण मग तिची आई पंजाबची होती. आणि तिने किती दूध केलं तिच्या आईनं आपल्याकडे? तेवढंच 58-60 पर्यंत. त्यावेळेस आपल्याकडे एवढं हे नव्हतं. कसं चाऱ्याचा कधी आम्ही मेथी घास राहायचा, कधी थोडंसं नेपियर कधी मिक्स करून राहायचं कुट्टीमध्ये, आणि एक टाइम मुरघास. तुम्हाला काय वाटतं आता तिसरं तर दिलं नाही ना एवढं? हा 3ऱ्या वेळात इकडं 68 काढले. 68 काढले. तुम्हाला काय वाटतं समजा नेक्स्ट आता सध्या किती चालू आहे? आता सध्या असेल तिला 40च्या आसपास दूध आहे. तरी आता गाभण आहे का? हा गाभण आहे सगळ्यात. आता सध्या 40 लिटर दूध चालू आहे. 40 लिटर दूध आहे. आणि हिचं आता किती चालू आहे सध्या? याला 42-43 आहे 2 टायमात. 42, सगळ्या 2 टायमावरती आता. म्हणजे तरी एक साधारण एवढी ब्रीडची काय समजा 68-70 पर्यंत जे देत असेल दूध, समजा 50 ते 70 पर्यंत, तर ड्राय समजा किती लिटर होते असं एक साधारण? हिचा विषय असा आहे की ड्राय करायला एवढा त्रास होतो की हे तिचा मी वाया घातलेलं आहे. म्हणजे ड्राय होतच नाही शक्य, इतकं म्हणजे परेशान करते ती आत्ती. 6 महिन्याची गाभण असताना 44 लिटर दूध 2 टायमात मिल्किंग होते. फीड बंद केलं होतं आम्ही. कमी करता करता शेवट फक्त काहीतरी 28-30 दिवस ती ड्राय झाली. तरी साधारण ड्रायवर किती देतात दूध एक जर बोललो तरी 35 लिटर प्लस. मित्रांनो विचार करा, आपल्याकडे जर गाय तिला चॅलेंज नाही. तिच्या बाकीच्या गायीबद्दल मी एवढं सांगणार नाही, पण तिला नो चॅलेंज आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याकडे गाय वल्यावर पण 35 लिटर देत नाही, 35 लिटर ड्राय करते. बाकीच्या गायीबद्दल नाही सांगू शकत मी, पण तिच्याबद्दल सांगू शकतो का ती आता आपल्या गोठ्यामध्ये टॉपची गाय हीच आहे सध्या. दुधाला गोठ्यावरती ही देते, ती ड्राय होत नाही लवकर. हा ती ड्राय होत नाही. आणि जर आता ह्या गाईच्या कालवडी वगैरे आहे का आपल्याकडे? नाही, तिची एक कालवड मिली, बाकी कन्व्हेन्शनल सोडल्यामुळं ओळू झाला. मागच्या वेळेस तिला स्ट्रायकरचा ओळू होता, त्याच्या अगोदर तिला वडवेटचा शर्टोली कन्व्हेन्शनल टाकलं होतं, तो ओळू झाला. तो पण शिर्डीमध्ये जे कोरळे गावी तिथं आपले मागच्या वर्षी कळसला होते बा, ते काय नाव त्यांचं, त्यांनी नेलाय तो ओळू. आणि जर समजा आता विचारतो समजा आपल्या गोठ्यामध्ये समजा भविष्य आता हे तर झालं, हे प्रेझेंट मध्ये एवढं दूध देत आहे,
भविष्यात असं कोणती कालवड जी एकदम टॉप दूध करू शकते पहिल्या होता मध्ये समजा कालवड जर 40 घ्यायची plus वगैरे? आता हे आरामाडाचं एका लोड आहे 2 दात मध्ये 36 दिलंय. ही 2 दात हा, हे मध्ये 2 दात 36 लिटर समजा. हा. हे आणि त्यानंतर ही पुढची एबीएस रोडिओ आहे. ही रोडिओ हा, येण्यात 34 दिलंय पहिले होतात का? पाहिले होतात. आणि हे बायपचं ऐरावत. ऐरावत. हा, या ऐरावत तिचं आहे ते ऑल स्टारचं जिनं सेकंड नंबर केला का. हा, हिनं कळस मध्ये नंबर केला ना. आणि तिनं आदात मध्ये 42 लिटर दूध दिलं तिथं कळस मध्ये. आदात मध्ये. हा, आता 2 दात काढले तिनं. बरोबर. तर मित्रांनो आपण हिचा व्हिडिओ पण घेतला आहे कळस मध्ये, आणि तुम्ही माग बघू शकता. हिनं समजा तिकडे 2 दात होतं का आदात? आता 2 दात काढले तिचे. पाहिजे असेल तर आपण बांधू शकतो म्हणजे पाहून देणार. हा, नाही पाहायचा नाही विषय काही, पण तिकडं म्हणजे 42 लिटर दूध काढलं होतं ना सेकंड आले. मित्रांनो याची ऑर्डर क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकदम कम्पॅक्ट ऑर्डर आहे. सेकंड नाही फस आली ती पण 2 दात मध्ये. हा, 2 दातच्या सॉरी सेकंड नाही, म्हणजे 2 दात नाही म्हणता, आदात मध्ये तिनं फर्स्ट काढलेलं आहे 42 ना. हा, तिकडे 42 काढलेलं आहे ना. हम्म. म्हणजे विचार करा मित्रांनो, सेकंड मध्ये काय वाटतं तुम्हाला? 50 क्रॉस करू शकतो. हा, यावेळेस 50 क्रॉस करेल. 4 दात राहील 100%. म्हणजे ह्यावेळेस 4 दात असताना 50 क्रॉस करेल 100% होणार. मित्रांनो हा फायदा राहतो ब्रीडिंगचा. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हे यांच्या गोट्याचं फ्युचर आहे जे आपण कालवडी. आता या थोडक्यात कोणकोणत्या सिमनचे आहे सगळे? आता हे 4थं जनरेशन आलंय माझ्या गोट्यात. 4th जनरेशन. 4थं हे एक दिसतंय का, हे 3रं आहे. बाकी 4थ्यामध्ये हे मिल्की आहे वडवटचं. आता थोडक्यात कोणकोणत्या सिमनचे व्यास आहे? हा, ही वडवटची मिल्की आहे. हा, ती वडवटची रिव्ही रेड आहे 2 नंबरची. ते म्हणजे ब्लॅक काळ्या कलर मध्ये दिसते स्ट्रायकर. ट्राय कर. त्यानंतर परत रिव्ही रेड आहे वडवटचं. आणि साधारण किती महिन्याचे आहे? पलीकडचे 2 जे आहे का ते आरमाड आहे, दोन्ही पण याचे आरमाड आहे. ते दोन्ही आरमाड आहे. आणि साधारण किती महिन्याचे आहेत? आता एक तिकडची मोठी दिसते ती 8 महिन्याची, बाकी 6 ते 7 महिन्याची आहे. 7 महिने समजा. मित्रांनो तुम्ही बघू शकता 6-7 महिन्यामध्ये बी क्वालिटी कशी आहे वासरांची. जर म्हणजे असं विचार आहे का भविष्यात, म्हणजे आता जर एखादा कस्टमर आहे तुम्ही सेल करू शकता का? नाही सध्या तरी नाही, 1 वर्ष. गिराईक भरपूर आहे. हा, गिराईक तर भरपूर आहे. सध्या जर आपल्या व्हिडिओ मार्फत एखादा ना समजा म्हणजे कोणाला घ्यायची इच्छा असली, म्हणजे मित्रांनो किंमत पण तेवढं लहान, कारण ब्रीडिंगचा गोठा आहे पूर्ण. तुम्हाला मी पूर्ण गायची माहिती दिलेली आहे. आता एवढ्या गायीमध्ये तुमचं समजा हायस्ट पीकला दूध किती राहतं बरं? आता 9 गाईमध्ये 370 लिटर दूध होतं माझं. 9 गायीमध्ये त्यामध्ये 3 कालोडी पहिले येत होतं ते आता दिसतंय तुम्हाला. आणि एक ते जुनं मॉडेल आहे आमचं लोणीचं. 370 ना 9 गायीमध्ये. जर आता ती 68 लिटरची गाय आहे समजा, ते आपण बोलतो पीक वर दिलंय, पण एक साधारण वर्षभरात किती लिटर दूध देते बा असं? काय होतं जर खरं सांगितलं ना, आता म्हणजे दूध नका सांगू, सरासरी म्हणजे असं काढला असेल तुम्ही तर 40 देता सांगा 7 महिन्यापर्यंत. हा, 100% काय अडचण नाही. 40 लिटर म्हणजे 100% सरासरी देते. काहीच अडचण नाही. रेग्युलर जरी धरलं तुम्ही, रेग्युलर नका 68 धरू, सरासरी धरली तर 4 महिने 50-55 तरी धरा तुम्ही. 100% आहे दूध. आणि ड्राय तर तुम्ही समजा 2 महिने आरामात देत असाल ना. हा, ते समजा ड्राय करूच तर 40 लिटर आपण धरलं. राहतं 100% राहतं, काय अडचण नाही. मित्रांनो विचार करा तुम्ही, 40 लिटर म्हणजे सरासरी. जर एक गाय तुम्ही पकडली ना चांगली ब्रीडिंगची, तर असा विषय गोठ्यातला. आणि मला तरी वाटतं आपण आता व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, जवळपास अर्धा ते पाऊण तासाचा. जर माहिती लागली तर आपण परत येऊ गोठ्यामध्ये. 40-16 बघ कालोडी घेऊन टाकून तिकडे. हा, चल. आणि गोठ्यामध्ये समजा बऱ्याच माहिती राहिली, आपण जेवढं माहिती देऊ तेवढं कमीच पडणार आहे. पण मला एक कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगा काय काय समजा इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची आहे, कारण साहेबांचा अनुभव खूप मोठा आहे. मला तुम्ही जर कमेंट मध्ये सांगितलं, मी नेक्स्ट टाइम तुमचे जे पण प्रश्न राहील ते सगळं कव्हर करण, आणि साहेबाला पण म्हणजे त्याच्यापासून सोल्युशन मिळून जाईल. ही फर आहे ना आता? हा, ते बायपचं आम्रपाल आहे. हे 40-16 आहे. 40-116 हे पण 40-16 आहे. हा, आता हे आदात आहे, तिन्ही पण आदात आहे. तिन्ही. आणि हे एबीएस राज आहे. ही प्युअर गिर. तिची आई एबीएस गणपती होती. आणि आजीनं पण तिचे 20 लिटर दूध दिले, पण तिची आई गेली समजा. आणि ते लंपीमुळे थोडस तिच्यावरती अटॅक आला होता यावर्षी. अच्छा अच्छा अच्छा. आणि बाकी 3 जे बोलले तुम्ही आता, 40-16 आहे दोन्ही. आणि ती आम्रपाली बायपची. आम्रपाल व्हाईट कलरची. आता तेरे काढ तुम्हाला साधारण आता हे किती महिन्याचे का आपण? आता हे आहे 3-3.5 महिन्याची. 3-3.5 महिन्याची. कमी दिवसाची थोडी. आणि काय वाटतं फर्स्ट लॅक्टेशन किती 40+ दूध देतील 100%. 40+ सगळ्या 100%.
ते बी आम्रपाटचा आदात नाही सांगू मध्येच. शकत, पण या दोन्हीचं 100% आदात होतील का दोन दात होतील सांगते येत नाही. दोन दात समजा पण हा, होऊ साधारण. शकते. पण म्हणजे आता या किती किती महिन्याचे असेल तर साधारण वासरं? 16 महिने झाले असतील त्यांना आता. 16 महिने आणि 2-3 महिन्याचे का? हा 2-3 महिन्याचे गाभण समजा. आणि यंदा आता सीमन पण सोडले. स्पाईक आहे हम्म. यांनीला ट्रॅक्टर्स टाकले वरवरचं. अच्छा. जसं की प्रवीण भाऊ एक प्रश्न होता, जसं आता तुम्ही कळस मध्ये गेले समजा कॉम्पिटिशन मध्ये, तर तिथं काही समजा असं अडचणी वगैरे आलत्या तुम्हाला जसं? अडचणी येत नाही, पण काय होतंय शेवटी घर सोडून 200 किलोमीटर प्रवास करायचा म्हणल्यानंतर आपल्याकडून काही गोष्टी चुकत्याच, काही घरी राहून जात्या. त्यासाठी जे आमचे मित्र आहे रवी भाऊ हाशी राजापूरचे, त्यांनी खूप मदत केली यावर्षी मला. ज्या वेळेस जी गरज पडली त्या सगळ्या गोष्टी एका फोनवरती मला तिथं उपलब्ध होत होत्या. म्हणजे आपण बघतोय बाहेर पंजाबला एवढे मोठमोठे कॉम्पिटिशन वगैरे होते नाही का, पीडीएफ वगैरे, जवळपास त्यांचा रेकॉर्ड 81-84 पर्यंत गेला ना यावेळेस, 90 वरती. 90 वरती गेलाय. तसं तिथं संघटना वगैरे जास्त अग्रेसर आहे. तसं आता महाराष्ट्रात सध्या काही आहे का बाबा असं? महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात नगरमधूनच झाली. हा. एक प्रोग्रेसिव्ह ब्रिडर फार्मर असोसिएशन या नावाने एक संघटना स्थापन झाली, जिचे अध्यक्ष आहे श्री संजय सालगुडे पाटील साहेब, सोलापूर सदाशिवनगरचे. उपाध्यक्ष आहे निलेश दये सर हा. आणि सचिव वदक सर आहे. आणि बस इतर एक 10-12 लोक त्या संघटनेत आहे. आणि ते शेतकऱ्यासाठीच म्हणजे दूध उत्पादक शेतकरी यासाठी एक चांगल्या पद्धतीने काम सुरुवात, रजिस्ट्रेशन सगळ्या गोष्टी झाल्या आता. एक म्हणजे चांगल्यापैकी काम ती संघटना. तरी समजा आता संघटना आली त्याबद्दल सांगायचं झालं, जसं आता म्हणजे तात्पुरत्या लोकांपर्यंत सीमित आहे ती नाही का, बाकी समजा महाराष्ट्रात माहित नाही अजून का असं संघटना झाली आहे. मग त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं, त्यात समजा सदस्य होऊ शकता अजून, म्हणजे तुम्ही मीटिंग वगैरे घेऊ शकता, दूध व्यवसायात जे पण प्रश्न वगैरे असेल ते सॉल्व्ह करू शकता. त्याबाबत महाराष्ट्रात जे फार्मर त्यांना काय म्हणजे काय करायला पाहिजे? संघटनेचं रजिस्ट्रेशन आता झालंय आणि एक कार्यक्रम कुठेतरी सुरुवात होणार आहे. बहुतेक बीड जिल्ह्यामध्ये पहिला कार्यक्रम होणार आहे संघटनेचा. आणि तिथून जी सुरुवात होईल समजा, मग सभासद नोंदणी असेल काय का असेल, पण तिथून सुरुवात होईल. एक कार्यक्रम 100% होणार आहे आता, एवढ्या 1-2 महिन्यात होईल सुरुवात. आणि संघटना 100% दूध उत्पादक शेतकऱ्याकरता काम करणार आहे. म्हणजे ब्रीडिंग असेल, दुधाला चांगला भाव असेल, किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे भविष्यात जर काही झालं तर संघटनेमार्फत निवेदन वगैरे सरकारला देऊ शकतो आपण, आंदोलन वगैरे करू शकतो. त्याच दृष्टिकोनातून संघटनेची स्थापना झाली आता. मित्रांनो असा विषय होता. त्यानंतर आपण मी तेच बोललो, व्हिडिओ आपण किती घेऊ, आपण इन्फॉर्मेशन कमीच पडणार आहे. पण जर अजून जर माहिती लागली तुम्हाला पूर्ण गोठ्याची, तर मला कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगा. जे पण तुमचे प्रश्न असेल, आपण एक दिवस येऊ परत, पूर्ण प्रश्न जे असेल मी नोट वगैरे करून तुम्हाला सगळे साहेबाला विचारू, सगळे इन्फॉर्मेशन देतील. कारण आता व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि आता टाइमवर पण आपल्याला सुचत नाही नेमकं काय राहिले काय नाही. तर नेक्स्ट व्हिडिओ साहेब जर आले कमेंट वगैरे, तर फक्त नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन द्या आम्हाला. देऊ काय अडचण नाही. काय होतं वेळेवरती ते म्हणजे सगळंच नाही सुचत. हा, सगळं नाही सुचत. त्यानंतर तुम्हाला बंकर वगैरे इकडे तुम्हाला ते दाखवतो, ते पण जमिनीत आहे इथं. मुरगास क्वालिटी वगैरे समजा कसं आहे काय. मुळे तर धन्यवाद साहेब, एवढी माहिती दिली तुम्ही आणि एवढा टाइम काढला आमच्यासाठी. आणि फक्त हेच सांगणार आहे, जर जे नवीन जनरेशन आता जे पण काम करतील, फक्त त्यांना मार्गदर्शन करत राहा.